वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा खूप अनएक्सपेक्टेड ब्लॉग आहे आणि मला घरी जायचं होतं खूप दिवस झालं. मम्मी पण खूप म्हणजे बोलवत होती, एक्झाम्स वगैरे झाले. सो मी मम्मीला घरी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. सो दिस ब्लॉग इज अबाउट दॅट. आणि मी आत्ता पॅकिंग चालू आहे माझी. 4:30ला बस आहे. आता किती वाजले तर निघाला का? तुझं फोन कुठे? आता वाजलेत आता कितीतरी वाजलेत. बट आता मला फुल एकदम सगळं पॅकिंग करून निघायचं आहे. घरी कोणालाच नाही माहिती मी की येते आहे. मी 3-4 दिवस झालं मम्मीला असं एकदम तिला एकदम असं हे करून टाकलं की भाई तू ती म्हणते रोज आता येशील उद्या दे. आणि तिला वाटतं की मी तिला सरप्राईज देणार तर आहे. बट तिला खूप मी मेंटली असं चिडीला आणलं आहे. सो आता बघू, मला नाही माहिती. मी आता 4:30ला निघाले तर पोहोचेल उशिरा आणि मला त्यासाठी कोणाला तर घ्यायला बोलवावं लागेल. सो मला कोणाला सांगायचं नाही की मी येते. बट मी काय करेल मला नाही माहिती. स्टे ट्यून. असं पॅकिंग झालं की मी तुम्हाला भेटते. आता 4 वाजलेत आणि माझं 4:30ला बस आहे. तर हो पोहोचेल लवकर. या बसमध्ये भेटणार, बसल्यावर भेट. आत्ता पण मम्मीचा कॉल आलेला आणि आवाज मम्मीला फुल शिर्डीला आणलंय. मम्मीला काहीच आयडिया नाही आहे की मी आता येते. सो मला आता मम्मी कॉल करते. 2 मिस कॉल आहेत ऑलरेडी. मी कॉल नाही रिसीव केलाय. मी आली आता बस स्टॉपवर. आता बस 4:30ला आहे. मला नाही माहिती, मला ते रिझर्वड असतात. बट भेटेल तिकीट, हू नोज. सॉरी. आता मी इथं कुठेतरी थांबलो आहे. मला सगळ्यांचे कॉल आले आहेत आणि एव्हरीवन इज लाईक तू कसं काय नाही जात आहेस घरी, कसं काय नाही येत आहेस. सगळ्यांना हेच वाटतं. आता मला मावशी पण कॉल केली होती आणि ती मला म्हणते की काय झालं, झोपली आहे. मी तर सांगितलं मी फ्लॅटवरच आहे, मी झोपली आहे असं कसं. आणि आता मम्मीचा पण मला 2दा कॉल येऊन गेला, मी नाही उचलले. मला माहीत नाही मम्मीला काय आयडिया आहे का नाही की मी येते करते. बट स्टील ठीक आहे. मला कसं तर होतं यार. पण मम्मीची रिॲक्शन कॅप्चर करेन मी. मला जायला उशीर होणार आहे. 11-12 वाजतील. तर बघू, वी विल सी. आता किती 6 झालं. आता खूप 7:30 वाजले. क्लायमेट एकदम मस्त आहे. इथे चहा आहे बट मला माझ्या तोंडाची चव नाही बिघडवायची कुठला पण चहा पिऊन, कारण मी एक बेस्ट चहा पिला येताना. सो मला तेच आठवण आहे. मला काय झालं, मी आली पटकन. एकतर सीट्स नव्हते तिथं, ऑलरेडी बुक करावं लागतं ठेवायला इलेक्ट्रिक शिवायला. तर मला एक तिकीट भेटलं कसं तर करून. मग मी त्या कंडक्टर काकांना बोलली की इकडे असं. ते म्हटलं इथं बसा तिथंसा. ते झालं, मग निघालं. मी झोपीच गेली. थोडा फोन स्क्रोल केला, मी झोपीच गेली. आणि मला तिकडे असं सोशल एन्झायटी होत होती. मी असं कॅमेरा काढून बोलायला, तर मी नाहीच बोलली. आता मी तर एकटी बाहेर आली आहे, म्हणजे इथं थांबली आहे बस. तर मग मी आता इथं बोलायला. मला असं वाटतंय की माझ्या मम्मीला काहीतरी आयडिया असेल की मी निघायले. बट मला असं पण वाटतंय की मम्मीला काही आयडिया नाही आहे आणि ती माझ्यावर खूप भयंकर चिडली आहे. तिच्यासोबत तिच्या 2 बहिणी पण चिडलेत की
असं कधीच होत नाही की मी ट्रेकला सॉरी मी घरी सुट्ट्या पडल्याने मी घरी नाही गेले. तर सगळ्यांना हेच तू का नाही घरी येत आहेस असं तसं मला लय काय काय बोलायला लागले सगळेजण. बघू मी घरी माझ्या फ्रेंड्सला पण कोणाला नाही सांगितलं, फक्त वैष्णवीला सांगितलं की मी निघाले. जस्ट तिला म्हणजे कोणाला तरी एकाला माहिती असावं म्हणून मी तिला सांगितलंय. आणि बघू आता घरी मी संकल्पला बोलवेल घ्यायला, नाहीतर मी कोणाला तर कॉल करेल या मला घरी सोडा. मग मी मम्मीची रिॲक्शन कॅप्चर करेल, संकल्प दिदी सगळ्यांची. ते सगळे चिडलेत माझ्यावर, त्यांनी काही रिॲक्टच नाही करणार मला माहिती आहे. सी क्या होता है. मी जस्ट पोहोचली. आम्ही संकल्पला कॉल केलं होतं की मी आले. संकल्प मी घरी गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते.